हॅलो. चाकाची खुर्ची पार्ट 3. जयसिंगपूर नंतर आम्ही कोल्हापूरला आलो. हाय. चाकाची खुर्ची नसीमा हुरजुक यांचा पार्ट 3. जयसिंगपूर नंतर आम्ही कोल्हापूरला आलो. घराजवळ मुलींच्या शाळेत आम्हा दोघींना, मला आणि रेहानाला घातलं. गॅदरिंगच्या वेळी उसना नवरा मध्ये नऊवारी पातळ नेसून रेहानानं भाग घेतला. तिच्या परवानगीसाठी सरांना घरी यावं लागलं नाही. तिनं वकिली मुद्दा काढला. नसीमला नाचात 2दा परवानगी दिली. मग हे तर नाटक आहे, मी भाग घेणारच. तिला परवानगी मिळाल्यावर मग मी ही पुढच्या वेळी माझ्या ग्रुपची एकांकिका बसवली. एकांकिका मीच निवडली नव्हे, दैवानं ते घडवून आणलं असं म्हणायला हवं. मुकम करोती वाचालम पंगू लंगयते गिरीम ही ती एकांकिका होती. डायरेक्टरही आम्हीच. हेड सर होते जीवन कांबळे. आमचे ते स्फूर्ती देवता होते. त्यांनी लागलीच परवानगी दिली. शाळेच्या एका साध्या कार्यक्रमात ती सादर केली. सरांची शाबासकी मिळवली. गॅदरिंगच्या वेळी परत करा असं सरांनी सांगताच अंगावर मुठभर मास चढलं. मग परत थोडी प्रॅक्टिस करून स्टेजवर एकांकिका सुरू केली. यावेळी पद्मा शिरोडकरनं मात्र कमाल केली. प्रेक्षकांनी हसावं असा आमचा एक संवाद आणि प्रसंग होता, पण पद्माच हसत सुटली, हर्षवायू झाल्यासारखी. मी आणि चंदून सावरायचा प्रयत्न केला. मोठ्यानंच बोललो, एवढा हसण्यासारखं काय आहे? चंदूनं जवळ जाऊन पद्माला धमकी दिली, हसू आवरला नाहीस तर बघ हा. पण पद्माला स्टेजवर नसलेली वाक्य मी आणि चंदू बोलू लागल्यानं जास्तच हसू आलं. पोट धरून ती हसू लागली. एवढ्या वेळात प्रेक्षकांना कळून चुकलं की गंभीर नाटकांचं विनोदी भरीत झालं आहे. संपूर्ण सभागृहातून हास्याचे फवारे येताच पडदा पाडण्याची खूण केल्यानं पडदा पडला. ही एकांकिका मात्र अपूर्ण राहिली, कारण स्टेजवरून खाली येताच पद्मानं जी रडायला सुरुवात केली, माझ्यामुळे तुमचा विचका झाला म्हणून ते थांबायलाच तयार नाही. मग आम्ही माघार घेतली. मी अपंग झाल्यावर पहिल्यांदा अनेक वर्षानंतर पद्मा भेटली, तेव्हाही ती परत अशीच रडली होती. माझ्यापेक्षा 2 वर्ष मागे असलेली, पण खूप दाट मैत्री होती आमची. खूप साधी आणि हुशार होती ती. आज तिचे वडील संस्थेच्या कार्यात मला हातभार लावण्यासाठी या वयातही इतके धडपडतात की आश्चर्य वाटतं. या त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी सर्व नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना सांगितलं की मला जे द्यावंसं वाटेल त्याची किंमत हेल्पर्सना पाठवा. अनेक चेक्स डीडी आम्हाला त्यावेळी आले. कोल्हापुरात शाळेत असताना कांबळे सरांमुळे आम्ही शाळेतील जागेत भाजीपाला लावून तो विकून त्याचे पैसे शाळेला दिले होते. शाळेत येताच आलेले 2 अनुभव मला चांगले आठवतात. जयसिंगपूरमध्ये मला संस्कृत नव्हतं. दुसरं म्हणजे तिथल्या आणि इथल्या शिवण शिक्षणातही खूपच फरक होता. कोल्हापूरला येताच पहिल्या तिमाही परीक्षेत मला संस्कृतमध्ये 4-5 तर शिवणात 90% आणि रेहानाला संस्कृतमध्ये 90% पुढे आणि शिवणात मात्र 4-5 मार्क मिळाले. संस्कृतच्या सरांनी माझी भर वर्गात टर उडवली. मोठ्या बहिणीची थोडी अक्कल घे, ती किती हुशार आहे, पहिली आली वर्गात. तेव्हापासून त्या सरांचा मनात कुठेतरी राग होता, पण खरोखर रेहानाकडून मी संस्कृत शिकून 50-60 पर्यंत मार्कांची मजल नेल्यानं त्या सरांना मी वर्गात सर्वात आज्ञाधारक वाटू लागले होते. एप्रिल महिन्याची 1 तारीख होती. हे सर वर्षातून एकदा दिवाळीत डोक्यावर नवी कापडी टोपी घालत. वर्षभर बहुतेक ती धूत नसावेत, कारण हळूहळू त्यावर तेलकट थर बसून ती कळकट दिसू लागे. बिन टोपीचे सर कसे दिसतात हे कोणीच बघितलं नव्हतं. गोटा आहे की केस आहेत ही चर्चा कधी कधी होई, तर त्या दिवशी वर्गात सर वर्गाकडे पाठ करून फळ्यावर काहीतरी शिकवत होते. मला काय सुचलं कोण जाणे, मी एकदम ओरडले, सर मोठा टोळ तुमच्या टोपीवर.
सरांनी इतक्या पटकन टोपी काढून टेबलावर फेकली की त्यांच्या गुळगुळीत टकलावरील शेंडी बघून आम्ही आश्चर्यचकित झालो. म्हणजे केस असून ते सर्व चमनगोटा करत होते. टोळ कुठे आहे विचारताच सर्व वर्ग, विशेषतः मी आणि माझ्या 5-6 मैत्रिणी एप्रिल फुल म्हणून ओरडताच रेहाण्यासारखे गोरेपान असलेले सर लाल लाल झाले. छडी घेऊन जवळ येताच आम्ही मुक्काट्यानं हात पुढे केला, पण त्यांचं समाधान झालं नाही. हेड सरांकडून वर्गात बसायची परवानगी आणा म्हणाले. एप्रिल फुलचं इतकं काय वाईट वाटून घेता सर? माफ करा, परत मोठ्यांना कधी एप्रिल फुल करणार नाही म्हणून प्रॉमिस केलं. तरी त्यांनी काही ऐकलं नाही. परत मला उपदेश दिला, रेहानासारखी हो. सरांना मी अशी वागले याचा धक्का बसलेला दिसत होता. आम्ही मुक्काट्यानं कांबळे सरांकडे गेलो. सर्व हकीकत सांगितली. कबूल केलं की मोठ्यांना गुरूंना एप्रिल फुल करायचं नसतं हे आम्हाला माहित नव्हतं. कोणी तसं कधी आम्हाला सांगितलं नव्हतं. माफ करा, यापुढे आम्ही असं करणार नाही. सरांनी हसून लागलीच परवानगी दिली वर्गात जाऊन बसण्याची. आम्ही सरांच्या खूप लाडक्या विद्यार्थिनी होतो. त्यांनी शिक्षा केली नाही. शाळेतून घरी येताना मी रेहाना आणि तिच्या मैत्रिणींना वर्गातला प्रकार आणि कांबळे सरांच्या चांगुलपणाविषयी सांगितलं. त्यावर हसत त्यांनी त्यांच्या वर्गातला प्रकार सांगितला. संस्कृतचे तेच सर त्यांच्या वर्गात शिकवायला लागल्यावर रेहाना आणि तिची मैत्रीण बाहेरून आत आल्या. कांबळे सरांनी त्यांना कामासाठी बोलावलं आहे म्हणून बाहेर पाठवलं. ते जाऊन आले. बोलावलेलं नव्हतंच. सर्व वर्ग एप्रिल फुल म्हणून ओरडला. पण लाडक्या हुशार विद्यार्थिनीची खोडी होती ती त्यांनी हसून स्वीकारली. जयसिंगपूर आणि कोल्हापूरमधील पीटीत खूप फरक होता. जयसिंगपूरमध्ये शिस्तबद्ध मार्चिंग कधीच शिकवलं नव्हतं. फक्त पीटीचे सर्व प्रकार होत. इथे येताच मार्च पासच्या वेळी हातपाय व्यवस्थित, उजवा बरोबर डावा न हल्ल्यानं मला मार्च पास मधून बाहेर काढण्यात आलं. पीटीच्या बाई खूप छान होत्या. नीट कसं करायचं ते सांगितलं. असं बाजूला काढल्यानं मन खूप खट्टू झालं होतं. पण 8 दिवस घरीदारी माझं लेफ्ट राईट चालू होतं. सर्व ग्रुपच्या पुढे ऑर्डर देण्यासाठी माझी निवड झाली. उत्तम मार्च पास म्हणून शाब्बासकी मिळाली. पण लवकरच पाठीचं दुखणं सुरू झालं. पीटी, खो खो, कबड्डी, थ्रोबॉल सर्व खेळ डॉक्टरांनी बंद करायला लावले. तसं सर्टिफिकेट दिलं. 6माही व वार्षिक परीक्षा जवळ आली की माझ्या पाठीत भयंकर दुखायला लागे. 9वीत होते मी तेव्हा. कांबळे सर म्हणत, आजाराला सांग, थोडं थांब, तुझ्याकडे बघायला, कौतुक करायला आता मला वेळ नाही. परीक्षा संपली की मग तुझ्याकडे बघेन. मी तसंच औषध खात, शेकत, इंजेक्शन आणि वेदनेला सोबत घेऊन परीक्षा देई. बिछाना गाठे, मग 1-2 महिने पूर्ण तळमळत बिछाण्यात. कांबळे सर घरी येत, शरीराला नुसता स्पर्श झाला तरी सर्व शरीरभर वेदना पसरत आणि मी विवळे. रात्र रात्र मला सरळ झोपता येत नसे. कधी आराम खुर्चीत तर कधी पलंगावर उशा लावून रात्रभर बसून राही. आई बाबा सतत जवळ असत. हवं नको विचारत. मला काहीच नको असे. फक्त वेदना संपायला हवी, झोप यावी एवढीच अपेक्षा असे. या आजारात माझा सावळा रंग काळा ठिक्कर होई. कुरळ्या केसांमधला गुंता सोडवताना ही वेदना असह्य होऊन तोंडून किंकाळी निघे. केस न विंचरताच दवाखान्यात जाऊ म्हणून मी हट्ट करी. डॉक्टर जाधव यांच्यापासून सुरुवात करून कोल्हापूरचे सर्व नामवंत डॉक्टर्स, फिजिशियन्स पालथे घातले. इंजेक्शन्सचा मारा, इलेक्ट्रिक शेक यानं 1-2 महिन्यात दुखणं आटोक्यात येई. या दुखण्यात कमरेखाली पूर्ण शरीरात मुंग्या असत. आंघोळ करताना वरच्या अंगाला पाणी गरम लागतं, खाली कळत नाही गार की गरम. हे मी प्रत्येक डॉक्टरांना सांगत होते. वडिलांचा पैसा पाण्यासारखा माझ्यावर खर्च होताना मला दिसत होता. एक औषध लागू पडलं नाही तर बाटली तशीच बाजूला ठेवून दुसरी आणावी लागे. अर्धवट वापरलेल्या औषधांचा तर ढीग असे. या सर्वांचा परिणाम म्हणून की कोल्हापूरमधल्या विद्यार्थिनी अधिक हुशार म्हणून, पण 2ऱ्या-3ऱ्या नंबरवर पास होणारी मी 4थ्या-5व्या नंबरवर गेले. एकदा फक्त 2ऱ्या नंबरने पास झाले. रेहाण्याने मात्र पहिला नंबर सोडला नाही. अशातच SSC 11वीची परीक्षा दिली. फर्स्ट क्लास मिळाला नाही. थोडक्यात गेला. खूप वाईट वाटलं. पण पास झालो याचं हायसं वाटलं. कारण परीक्षा होताच परत बिछाना धरला होता. यावेळी वेदनेबरोबर शरीराला झटके येत होते. परीक्षा संपताच आजोळी गेले. तिथे पूर्ण सुट्टी बिछाण्यात गेली. मी SSC होण्याच्या अगोदर 1 वर्ष रेहाना SSC झाली होती.
तिला कॉलेजात घालायचं नाही, ती बिघडेल, मग लग्नात अडचण येईल असं इतरांच्या सांगण्यामुळे आईचं झालेलं मत. तिच्याहून मोठ्या बहिणींचं जयबूंचं शिक्षण फक्त 7वी पर्यंतच झालं होतं. त्यावेळी लग्नात येणाऱ्या अडचणी पाहून शेवटी बाबांनी रेहानाला कॉलेजात जाण्याची परवानगी दिली होती. रेहाना डॉक्टर होणार म्हणत होती. मला पण डॉक्टर व्हावंसं वाटत होतं, पण आजार आणि एसएससीचे कमी मार्क. डॉक्टरांनीही सायन्स साईडला जाऊ नको म्हणून सल्ला दिला. निदान नर्स व्हावं ही इच्छा होती, पण शेवटी राजाराम कॉलेजला आर्ट्सला प्रवेश घेतला. माझी सर्वात लहान बहीण कौसर तेव्हा पहिलीत होती. भाऊ अजीज 8वीत होता. कौसरला इंग्लिश शाळेत घालावं असं आम्हा सर्व भावंडांना वाटे, पण कॉन्व्हेंटचा खर्च झेपणार नाही म्हणून तिला मी आणि रेहाना ज्या शाळेतून बाहेर पडलो त्याच शाळेत घातलं. शेंडेफळ म्हणून सर्वांची, विशेषतः बाबांची ती खूप लाडकी होती. तिचं काही चुकलं तरी रागवू नका, समजावून सांगा असं बाबा म्हणत. माझ्या आजारपणात मला जवळ घेऊन आई बाबा झोपत. बाबा माझ्याजवळ असले तर मी मुकाट्याने आईकडे जाई आणि आई माझ्याकडे आली तर ती बाबांकडे काही तक्रार न करता जाई.